नमस्कार महाराज. उन्हाळ्याचे दिवस चालले आहेत आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त अटॅक कुठल्या पेस्टचा होतो तुम्हाला हे माहित आहे का? की जसे जसे सीझन बदलतात ना तसे तसे जे कीटक आहेत पेस्टचे अटॅक बदलतात. तुम्हाला खरीपमध्ये कुठले पेस्ट येतात, रब्बीमध्ये कुठले पेस्ट येतात, नंतर आता जो उन्हाळा चालू आहे समर सीझन याच्यामध्ये कुठले पेस्ट येतात, याच्याबद्दल तुम्ही जर माहिती ठेवली तर तुम्हाला खूप फायदा होईल. म्हणजे आता जर माझं समर सीझन आहे आणि मला माहीत आहे की माझ्या टोमॅटोवरती, माझ्या ज्वारीवरती, माझ्या तुमच्याकडे जे पीक असेल त्याच्यावरती काय अटॅक होऊ शकतो, तर तुम्ही प्रिकॉशनरी तयार राहू शकता त्या गोष्टीला. आणि जर नाही राहिलात तर नुकसानाला सामोरं जावं लागतं. तर मी तुम्हाला 4 ते 5 पेस्ट असे आहेत की ते समर सीझन म्हणजे त्यांना कोरडं हवामान खूप मानवतं. ते कोरड्या हवामानामध्ये खूप चांगल्या प्रकारे जगतात. शेवटचं सगळ्यात भारी आहे जे तुम्हाला समरमध्ये दिसेलच. तुम्हाला प्रत्येक शेतकरी सांगेल की साला याचा त्रास आहे, तर डोळ्यांनाही दिसत नाही एखाद दिवस, काहींना दिसतं काहींना दिसत नाही, पण त्रास खूप करून जातं. तर पहिला आहे महाराज ॲफिड्स म्हणजे मावा. म्हणजे तुम्हाला मावा हा तुम्हाला ज्वारी जिकडे असेल ना, ज्वारी निसवणच्या टायमाला पूर्ण पत्ते आमच्याकडे खराब करून टाकायला लागलेत. ते म्हणजे चिक्का पडून जातो, म्हणजे असं वाईट 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 लिक्विड सोडतं ते बरोबर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. आणि अशा टायमाला बी येतं ना साला ते की नेमकं त्याच्यावर फवाराही मारता येत नाही आणि त्या ज्वारीमध्ये घुसताही येत नाही. दुसरं आहे थ्रिप्स. आमचे वांगेवाले जे आहेत शेतकरी ते सांगतील की थ्रिप्सने पूर्ण वांगा असं खरगडून टाकलेलं राहतं. म्हणजे देठ, ते जे देठ राहतं लांब जे हिरवंगार दिसायला पाहिजे, ज्याच्यामुळे मला मार्केटमध्ये चांगला भाव भेटतो, ते पूर्ण असं खरदडून टाकलेलं असतं, पूर्ण खराब करून टाकलेलं असतं. तिसरं आहे महाराज कॅटरपिलर. म्हणजे काही कॅटरपिलर पानं खाणाऱ्या आळ्या तुम्हाला इथे जास्त दिसतील. तुम्हाला उन्हामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला झाडांचे पानं अक्षरशः निमाचा कुच्चा करून टाकतात काही काही पानं खाणाऱ्या आळ्या. तेच आळ्या आपल्या पिकामध्ये बी येण्याचे चान्सेस जास्त राहतात. तर त्या प्रकारेही तुम्ही तयार राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शेवटचं आहे, जे उन्हाळ्यात त्याचं तुम्हाला हिवाळ्यात दिसणार नाही, एवढं पावसाळ्यात दिसणार नाही, पण उन्हाळ्यात ती आली येते आणि ते आली म्हणजे इतकं खराब करते ना पिकाला, भयान खराब करते. ते आहे महाराज स्पायडर बाईट. लाल कोळी आणि पिवळा कोळी. तुम्हाला मोसंबीवर असे ना, मोसंबीचे जे फळं आहेत ना असे पुरे काळवट काळवट करून टाकते. मोसंबीच्या पत्त्यानं असं थपखप थपखप असं तपकिरी खडखड खडखड एकदम घाण दिसतं ते पत्तं. टोमॅटोवाले बंधूंना माहीत असेल, पूर्ण टोमॅटो असं पत्ता असं पुरं भुरं पाडून टाकतं. म्हणजे सफेद सफेद होऊन जातं ते. एकदम असं दिसतं की याला चुरा केला तर हे भुगा होऊन जाईल, याचावाला याची तमाखू होऊन जाईल. वांगेवाल्यांनाही माहीत असेल, वांगेवाल्यांचं तर पूर्ण मागून जर हे केलं तर पूर्ण मागची पूर्ण काय होतं क्लोरोफिल खाऊन ते पूर्ण पत्ता असा भुगा करून टाकला, असं नस दिसते वांग्याची. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला एक औषध मी सांगतो, जर तुम्ही ते मारलं तर तुम्हाला सगळ्या याच्यापासून तुम्हाला कवर भेटेल. ते म्हणजे महाराज सिमोडिस. काय औषध बनवलं आहे राजे सिजेंटा कंपनीने, मी बनवला आहे व्हिडिओ. 1 वार 3 काम. आळी जाते, थ्रिप्सी जातो, लाल कोळी जाते, पिवळा कोळी जातो, आणि सगळ्यात माहीत थोडा मावा रिकमेंडेड नाही आहे, पण मावाही उडवून देतो मला, आम्ही घेतलेले आहेत रिपोर्ट. तर आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.